नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालंय बघायला तुम्हाला खूपच मजा येईल मित्रांनो. कारण कालपर्यंत आपण बघितलं होतं की जीवा आणि भास्करच्या तोंडावर चेक फेकला होता, तो पण 10 कोटीचा. आणि त्याला महाजनी काकांना समोर आल्यानंतर म्हणजे भास्करला धक्काच बसला होता की अरे हे तर आपल्याकडे आले ते गव्हर्नमेंट ऑफिसर आणि जीवासोबत का आले. मग आज पुढे काय होतं तुम्हाला बघायला खूपच मजा येईल मित्रांनो. पण त्यापूर्वी आपण तो देशमुखांच्या घरी जिथे काव्याला ते पॅम्पलेट चुरगाळलेलं सापडलं असतं आणि तिने बघितलं असतं. आणि मित्रांनो तुम्हाला तेही आठवत असेल की तिने काल गॅस सुरू ठेवला होता, गॅस पेटवायला सुद्धा नव्हता. मग आज काय होतं, ती जे पॅम्पलेट बघून तिला टेन्शन येतं. ती म्हणते आनंद निवास विकलं जाणार. मग नंदिनी ताईची काय अवस्था झाली असेल या विचाराने ती लगेच नंदिनीला फोन करते. बिचारी नंदिनी तिकडे, तिलाच कळत नसतं काय झालं ते. आनंद निवास परत मला एवढंच तिला माहिती, पण कसं काय वगैरे तिला काहीही माहित नसतं. ती काव्याला म्हणते बाई थोडं शांत राहा, मी तुला नंतर फोन करते किंवा घरी आल्यानंतर सगळं सांगते. मग फोन कट झाल्यानंतर मात्र काव्य टेन्शनमध्ये की काय चाललं आयुष्यामध्ये. इकडे एक तर तिचा पास्ट तिला समोर समोर यायचा प्रयत्न करतोय, भूतकाळ तिचा. इकडे आनंद निवासचं काय झालं ह्या टेन्शनमध्ये ती असते आणि ती विचार करत असते. आणि तोपर्यंत पार्थ सुद्धा तिला बघत बघत बाहेर येतो रूम मधून. तो जातो डायरेक्ट किचनमध्ये आणि किचनमध्ये त्याला येतो गॅसचा वास. तो गॅस बंद करतो आणि गॅस कुणी चालू ठेवला असेल हा तो विचार करायला लागतो. तेवढा तिथे ते काव्या, आणि काव्या इथे प्रांजळपणे कबूल करते की गॅस बहुतेक माझ्याकडनं चालू राहिला असेल, कारण मी इथे येऊन गेले थोड्या वेळापूर्वी. मग तो म्हणतो यार तुमच्या डोक्यात चाललं तरी काय, मग अशी मी टॅटूबद्दल बोललो त्यावेळेस तुम्ही माझ्या फिसकारल्या, आता तुम्ही फार विचार करता, नक्की काय तुम्ही डोक्यात चालू सांगा ना. मग ती म्हणते म्हणजे मनात विचार करते की माझ्या डोक्यात 2 गोष्टी चालू आहे, एक म्हणजे आनंद निवास, दुसरं म्हणजे माझा भूतकाळ. पण कमीत कमी आपण याला नंदिनी ताईविषयी सांगू शकतो ना, कारण की पार्थमुळे तिने आधी म्हणजे घरच्यांना कोणाला सांगितलेलं नसतं की काय झालंय ते. मग पार्थ वारंवार विचारल्यानंतर ती म्हणते हो माझ्या डोक्यात ना एक गोष्ट चालू आहे आणि ती आहे नंदिनी ताईविषयी. आणि ती पुढे काय बोलणार एवढ्यात पार्थचा हात लागतो त्या डायनिंग टेबलच्या खुर्चीला आणि बिचारच्या हाताला दुखायला लागतं, म्हणून तो मोठ्याने किंचाळतोच. मग काव्य त्याला समोर बसवते खुर्चीवर, तिकडे माणिनी काकू पळत पळत येते आणि ती त्याला म्हणते तू बाहेर कशाला आलास. तो म्हणतो काव्य बाहेर आली ना, म्हणजे काव्य बाहेर आले म्हणून मला बायला बघत बघत बाहेर यावं लागलं. मग ती म्हणते बाई हा का माझं ऐकणार नाही, तू जरा याला फिसकार, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आता आपण शिफ्ट होऊ तिकडे जीवाकडे. जीवा मात्र नंदिनी टेन्शन असतं की ह्याने काय केलं कसं केलं काहीच कळत नसतं. ते जीवाला म्हणते सांगा ना तुम्ही कसं काय केलं ते. मग जीवा सगळं सांगतो की महाजन काका कसे सरपोतदार म्हणून तिथे गेले होते वगैरे वगैरे वगैरे. आणि हे ऐकल्यानंतर भास्कर प्रचंड चिडतो. भास्कर म्हणतो जीवा म्हणजे तुम्हाला फसवलंस. म्हणते म्हाताऱ्या मी तुला फसवलं नाही, हे मी तुझ्याकडनं शिकलो. आधी तू मला फसवलं, आता मी तुला फसवलं, यात नवीन काय केलं ते. मग मात्र भास्कर म्हणतो जीवा बाजी तुझ्याकडनं संपली असेल, हा डाव अजून मी चालू ठेवणार आणि बघ मी तोपर्यंत शांत बसणार नाही जोपर्यंत तुला मी रस्ता आणत नाही. मग यावेळेस मात्र नंदिनी पुढे येते आणि ती भास्करला चॅलेंज करते की तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट करतो आम्ही, तुम्हाला काय करायचं ते करा, पण ह्यावेळेस जेव्हा एकटे नाही आहेत तर जीवापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्हाला माझ्यापर्यंत यावं लागेल. आणि मग जीवा म्हणतो ए भास्कर झालं बोलून तुझं, चल ते चाव्या दे आनंद निवासच्या. अक्षरशः त्याच्या हातात चाव्या हिसकून घेतो आणि त्याला तो दार तिकडे निघ. भास्करला काय करावं काय नाही इतका अपमान झाल्यानंतर तो तोंड खाली घालून टकल्यासोबत निघून जातो. इकडे मात्र नंदिनी जाम खुश झाली असते आणि ती जीवाला सॉरी बोलते. आणि मग रोमॅन्टिकपणे जीवा अगदी गुडघ्यावर बसून तिला आनंद निवास चावी देतो आणि म्हणतो हे घे चावी, तुझा श्वास, तुझा आनंद निवास, आता हे आपलं झालंय. मात्र ती म्हणते आपलंच. आणि मग त्याला उठवते ती आणि सगळे जाम खुश होतात. जीवा सुद्धा म्हणतो आता आपल्याला टेन्शन नाही, आता आपण हवं तसं वागू शकतो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला. मग पुढे आपल्याला दिसतं की ते दोघे सुद्धा सेलिब्रेट करण्यासाठी कॅफेत आले असतात. आता हा तिथंच कॅफे असेल सुनीताचा, एकाला एकच कॅफे आहे त्यांच्याकडे. मग तिथे मात्र नंदिनी पुन्हा त्याला सॉरी म्हणत असते. तो म्हणतो बाई बस जरा ना, काय वारंवार सॉरी म्हणतेस तू, झालं गेलं विसरून जा, काही चुका माझ्याकडनं घडल्या होत्या, बस जरा आता आपलं म्हणजे गुड चांगला ना, एंड चांगला ना, सगळं विसरून जा. मात्र ती त्याला म्हणते ठीक आहे ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही एवढी मोठी रक्कम 10 कोटी रक्कम आणली कुठून. आता जीवा त्याला काही सांगत नाही. जीवा त्याला म्हणतो अगं मॉडेलला मला बनवायला खूप वेळ लागला, म्हणजे तसं ते प्रश्नाला उत्तर देत नाही.
ती म्हणते जेव्हा सांगा मला. तो म्हणतो बाई तुला काय वाटतं मी नुसतं केशामध्ये हात घालून फिरतो म्हणजे माझे केश रिकामे आहेत का? मी केलं काय जुगाड, पण तुला सांगितलं ना तर तू पुन्हा म्हणशील कशाला करायचं होतं ते, उपकार केले माझ्यावर, असं उपकारच्या भाषेत बोलतील म्हणून मी तुला काही सांगत नाही, नाहीतर तू पुन्हा लेक्चर द्यायला लागशील मला. मग ती म्हणते म्हणजे मी तुम्हाला लेक्चर येते, आता मी तुमच्याकडे बोलतच नाही. तो म्हणतो खरंच खरंच असं म्हणत तो तुला चिडवायला लागतो. आणि शेवटी तो तुला बोलतो अगं फराळच काय झालं, दिवाळी आली, फराळ बनवणार नाही? ते म्हणते हा चालू तयारी. तो म्हणतो तयारी? अगं आपल्याला बुलेट ट्रेननी जावं लागेल, बुलेटच्या स्पीडनी जावं लागेल, काही गरज नाही, म्हणजे आपण दोघे मिळून आता फराळ बनवूया. आणि मग ती म्हणते तुम्हाला ते फराळचा बनवता येतो का? आणि तिच्या चेहऱ्यावर असे आश्चर्यकारक भाव असतात. म्हणजे तिला पहिल्यांदा कळलं की जेव्हा फराळ सुद्धा बनवू शकतो. आणि मित्रांनो या टप्प्यावर ही मालिका संपते. आजच्या भागात एकदम छान छान गोष्टी घडलेल्या आहेत. फक्त आता एक गोष्ट राहिली ती म्हणजे काव्याची. काव्याचा भूतकाळ आता येणाऱ्या भागामध्ये कधी पण या मालिकेत डोकावू शकतो. त्यानंतर मालिकेत काय होईल बापरे बाप, हे इमॅजिन न केलेलंच बरं. तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकेल? कमेंट करा, कळवा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, आजच्या भागातला कुठला सीन आवडला तेही कमेंट करून कळवा. मालिकेला ह्या भागाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.